पवित्र करायचे भजनाच्या माध्यमातून। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। सर्वांनी टाळी वाजवायची। गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
नारायण वासुदेव जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल हरि बोल राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण जय जय राधारमण जय जय राधारमण जय जय राधारमण जय राधारमण जय जय राधारमण जय जय राधारमण जय राधारमण जय जय राधारमण जय जय राधारमण जय हो जय जय राधारमण 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 जय राधारमण जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल हरि बोल राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि जय जय राधारमण हरि बोल जय जय राधारमण हरि बोल राधे 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 वृंदावन में राधे बंसी बट पर राधे राधे जमुना जम राधे राधे जगती में राधे कानगती में राधे राधे भुवनेश्वर में राधे राधे वृंदावन में राधे हो राधे 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 हो राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री संत गजानन महाराजांच्या पावन दरबारामध्ये 20व्या शतकातील महान संत विभूती माऊली दादांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आणि आपल्या चंपावती नगरी अर्थात बीड या शहरामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा हा श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा संपन्न होतोय. 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही तर हा सोहळा अनेक वर्षापासून चालू आहे. अनेक वर्षापासून चालू असलेल्या ह्या सोहळ्याचा या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराच्या बांधकाम आणि प्रगट दिनाच्या या उत्सवाचा इथे या मंदिरामध्ये 25 वर्ष आहे. रौप्य महोत्सव आहे. अर्थात 25 वर्ष झाला ही सेवा अखंडपणाने चालू आहे. आपल्या जीवनामध्ये काल मी सांगून गेलो, परमार्थ सुरू करण्यापेक्षा तो परमार्थ टिकून ठेवणं फार गरजेचं आहे. आपण परमार्थ आरंभ करतो, कुठलीच गोष्ट आरंभ करतो उत्साहाने, पण कालांतराने त्याचा उत्साह कमी होतो. पण श्री संत गजानन महाराजांची कृपा या परिवारावरती, या भक्त परिवारावरती आहे म्हणून हा उत्साह कमी नाही तर हा उत्साह वाढत चाललेला आहे. आणि म्हणून हा उत्साह वाढत चाललेला आहे आणि वाढत्या उत्साहामध्ये या ठिकाणी रौप्य महोत्सवाचं वर्ष आहे. या सर्व गजानन महाराज भक्त परिवारांना एकदा सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांना या ठिकाणी असंच या ठिकाणी भगवंताने आणि श्री संत गजानन महाराजांनी उदंड आयुष्य द्यावं, या सर्व भक्त परिवारांना सर्वांना आयुष्य द्यावं आणि त्यांच्या हातून अशीच या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांची, श्री संत या ठिकाणी माऊली दादांच्या सहवासात राहिलेल्या भक्त मंडळींची या ठिकाणी एक इच्छा आहे की गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने भागवत कथा सप्ताह संपन्न झाला पाहिजे. आणि ती सेवा श्री संत गजानन महाराज, माऊली दादा या भक्त परिवाराकडून पूर्ण करून घेतात. ही सर्व संतांची कृपा आहे. संतांची कृपा ज्याच्यावरती होते त्या काम किती अवघड असलं तरी ते संत कृपेने सहज शक्य होतं.
ही सेवा घडते, सर्वांना आनंदाची गोष्ट आहे. आणि या सेवेच्या माध्यमातून या वर्षीची ही श्रीमद भागवत कथेची सेवा समस्त श्री गजानन महाराज भक्त परिवाराच्या वतीने, आमचे पिंगळे परिवाराच्या वतीने, आमचे वैष्णव साहेब या सर्वांच्या वतीने ही माझ्याकडे आलेली आहे. हे भागवत पुष्प या ठिकाणी समर्पित करण्याचा सुयोग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. खरं म्हणजे या ठिकाणी सांगायचं झालं तर या ठिकाणी भागवत कथा म्हणजे सामान्य गोष्ट नाही आहे. भागवत कथा म्हणजे सामान्य पुस्तक नाही, पोथी नाही. अनेक वेळेला सांगून गेलो, प्रत्यक्ष कृष्ण येवही, साक्षात कृष्ण परमात्म्याचं रूप म्हणजे भागवत नावाचा ग्रंथ आहे. साक्षात भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप म्हणजे भागवत नावाचा ग्रंथ आहे. आणि भागवत नावाचा ग्रंथ साक्षात ग्रंथ, नुसता ग्रंथ नाही तर कीर्तनकारांचा तो प्राण आहे. प्राणाची कीर्तनकारांचा, सर्वांचा प्राण आहे भागवत. भागवत कथा आपल्या जीवनामध्ये आपल्याला एखाद्या वेळेला मी सांगून जाईन तुम्हाला, मंदिरात जायला भागवत कथा तुम्हाला सांगणार नाही. ही भागवत कथा एखाद्या वेळेला तुम्हाला मंदिरात जायला सांगणार नाही, पण ही भागवत कथा आपल्या घराला मंदिर बनवायला नक्की सांगितल्याशिवाय राहणार नाही. ही भागवत कथा आपल्या घराचं मंदिर बनवेल आणि आपल्या घराचं सुद्धा मंदिर बनत असते. लक्षात ठेवा, घराचं मंदिर बांधावं याच्याकरता आपलं जीवन तेवढं परोपकारी असलं पाहिजे. श्री संत गजानन महाराजांचं मंदिर शेगावला आहे आणि आपल्या बीड शहरामध्ये सुद्धा एवढं भव्य मंदिर तयार झालं. उगाच नाही झालं, हे मंदिर तयार व्हावं, मंदिर तयार व्हावं याच्याकरता श्री संत गजानन महाराजांचं परोपकार फार मोठा आहे. परोपकाराय संत युगतया. संताचं जगणं स्वतः करता नसतं, तर संताचं जगणं हे परोपकारा करता असतं. आणि जी माणसं स्वतः पुरतं जगतात ती माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचं नाव शिल्लक असतं. माझं वाक्य लक्षात येतंय ना तुमच्या? माझं बोलणं लक्षात येतंय ना? ऐका, जी माणसं स्वतः करता जीवन जगतात ती माणसं जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचं नाव शिल्लक असतं. पण जी माणसं परोपकारा करता जगतात ना, जी माणसं जगा करता जगतात ना, जी माणसं लोका करता जगतात ना, ती माणसं जरी इथून देहरूपाने गेली तरी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं नाव जिवंत राहतं. कारण त्यांचं जगणं परोपकारा करत आहे, जगणं हे दुसऱ्या करताय. आणि म्हणून जगणं कसं असलं पाहिजे? ऐका, संतांचं जगणं हे स्वतःसाठी नाही, परोपकार करण्याकरता काही गोष्टी जन्माला आल्या. त्या जन्माला आलेल्या वस्तूपैकी त्या ठिकाणी सांगितलं जात आहे, परोपकाराय दोहंती गावा. गाय दूध देते कशा करता हो? स्वतः करता नाही, परोपकारा करता. परोपकाराय फलंती वृक्षा. वृक्षाला फळं येतात कशा करता? स्वतः फळ, वृक्षाचे फळ स्वतः वृक्ष खात नाही. स्वतः वृक्ष फळ स्वतःचे फळ खातो का? वृक्ष दुसऱ्याला फळ देण्याकरता फळ त्या ठिकाणी निर्माण करतो. परोपकारा करता वृक्ष आहे, तसं संत सुद्धा परोपकारा करता आहेत, परोपकार करतात संत. म्हणून श्री संत गजानन महाराज या ठिकाणी परोपकारा करता या ठिकाणी जन्म घेतात, प्रगट होतात. आणि म्हणून 148 वर्ष झालं तरी सुद्धा त्यांचा प्रगट दिन साजरा होतो. उगच होत नाही, जगणं दुसऱ्या करताय, जगणं दुसऱ्या करता. म्हणून पहा, कधीतरी माणसाने दुसऱ्या करता जगलं पाहिजे ना, कधीतरी दुसऱ्या करता जीवन जगलं पाहिजे. म्हणून मी एक सांगेल बघा तुम्हाला, परमार्थ करत असताना, साधना करत असताना, साधना करणाऱ्या जीवाच्या जीवनामध्ये संताचं जीवन वेगळं आहे, भगवंताचं जीवन वेगळं आहे, तुमचं आमचं जीवन वेगळं आहे. म्हणून तुमचं आमचं जीवन असं आहे बघा, तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतासारखं आपल्याला जीवन जगणं शक्य नाही. नाही आपल्याला गजानन महाराजासारखं जीवन जगता येणार, नाही आपल्याला माऊली दादासारखं जीवन जगता येणार, नाही आपल्याला अनेक संत महात्म्यासारखं जीवन जगता येणार. संत बनणं सोपं नाही. बरं, संत बनणं किती अवघड आहे, कठीण आहे हे माऊली ज्ञानोबारायला विचारा, ते सांगतील संत होणं किती अवघड आहे. आणि भिक्षा मागायला गेल्यानंतर अंगावर चिखल फेकला, पीठ मातीत मिसळलं, नाही खाऊ दिलं, नाही जीवन जगू दिलं, तरी त्या माऊलीला म्हणावं लागतंय, जे खळाची व्यंकटी सांडो. ज्या लोकांनी त्रास दिला त्या लोकांकरता माऊली मागणं मागतात. किंबहुना सर्व सुखी म्हणतात का नाही? कोणाकरता? ज्यांनी त्रास दिला त्यांचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, ही माऊली ज्ञानोबारायची इच्छा आहे. परोपकारा करता जीवन आहे. संत होणं आपल्याला म्हणता येईल असं? जो माणूस आपल्याला त्रास देतो त्याचं चांगलं व्हावं असं आपण म्हणणार का? नाही म्हणता येणार. माऊली म्हणतात, अरे लोकांनी भाकरी खाऊ दिल्या नाही, लोकांनी चांगलं जीवन जगू दिलं नाही, इंद्राणीला स्नान करू दिलं नाही,
अनेक प्रकारचा त्रास ज्या लोकांनी दिला त्या लोकांकरता माऊली मागणी मागतात की किंबहुना सर्व सुखी झाले पाहिजे. संत याला संताचं अंतकरण म्हणतात. संत होण्याकरता एवढं जीवन कठीण जगावं लागतं. अरे मंबाजी भाऊ आणि काट्याच्या काठीने मारलं पण माझ्या कीर्तनाला मंबाजी भाऊ आले नाही. दररोज कीर्तनाला असतात. आज त्यांच्या सेवेमध्ये खंड पडल. अरे मला हंताना त्यांना त्रास झाला असेल ना म्हणून ते एखाद्या वेळेस आले नसतील म्हणून त्या मंबाजी भाऊचे हात दाबण्याकरता जाणं हे उपकार संताचे, त्याला म्हणतात संत. एवढे जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्यावरती उपकार करावा लागतो त्याला संत म्हणतात. एक विंचू वाहत चालला होता. विंचू माहिती ना तुम्हाला? विंचू गुदगुल्या करतो, तो गुदगुल्याच करतो ना. हा, विंचू वाहत चालला होता. साधू स्नान करत आहे. साधू स्नान करत असताना तो वाहत चाललेला विंचू पाहिला. त्या साधूने पाहिल्याबरोबर तो विंचू उचलला. हातामध्ये विंचू उचलला. काढायचा आहे बाहेर. बुडतोय, त्याला वाचवणं हा साधूचा स्वभाव आहे ना. बुडते हे जग न देखवे डोळा. हे बुडायला लागले ते पाहवत नाही ना संताला. बुडायला लागलेला विंचूला पाहवलं नाही संताला. आणि संतांचं अंतकरण हे लावलं. त्या साधूने हात असा खाली घातला आणि त्या पाण्यात हात खाली घालून तो अलगत विंचू वरी उचलला. आणि विंचवाचं काम आहे हात लावीन त्याला दंश करणं. हातातलं पाणी निघून गेलं आणि हातावरती विंचू आला. विंचवाला हाताचा स्पर्श झाला आणि विंचवाने त्या ठिकाणी आपला कार्यक्रम दाखवला. विंचवाने दंश केला त्या साधूला. हात हल्ला, पुन्हा विंचू पाण्यात पडला, पुन्हा विंचू वरती काढला, पुन्हा हात हलायचा, पुन्हा त्या ठिकाणी खाली पडायचा. आज 2-4 वेळेला त्या विंचवाने दंश केला. परंतु साधू मात्र त्याला वरी काढायचं सोडत नव्हते. साधू वरी काढायचं सोडत नव्हते आणि विंचू काय चावायचं सोडत नव्हता. तेव्हा हे पाहिलं एका सद्गृहस्थाने दृश्य पाहिलं आणि त्या सद्गृहस्थाने विचारलं, महाराज तो विंचू सारखं तुम्हाला दंश करतोय, सारखं तुम्हाला चावतोय, तरी तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता, असं का करता साधू महाराज? अहो असं का करता? तो विंचू तर तुम्हाला चावतोय ना सारखंच. आणि विंचू जर तुम्हाला सारखंच चावत असेल तर त्याला कशाला तुम्ही वाचवता? असं म्हटल्याबरोबर त्या साधूने दिलेलं उत्तर महत्वाचं. एवढं उत्तर तुम्ही घरी घेऊन जा, नक्की आपला परमार्थ सफल होईल. साधूने सांगितलं, मलाही कळतंय तो विंचू मला चावतोय आणि विंचू मला चावल्यामुळे माझा हात हलतोय, पाण्यामध्ये विंचू पुन्हा पडतोय, मी वरती काढतोय, पण मी त्याला वरती काढायचं सोडत नाही. तो चावत असला तरी त्याचं कारण एक आहे. काय? विंचवाचा स्वभाव आहे. विंचवाचा काय स्वभाव आहे? हात लावीन त्याला दंश करणं हा कोणाचा स्वभाव आहे? विंचवाचा स्वभाव आहे. बोलत चला. हात लावीन त्याला दंश करणं हा कोणाचा स्वभाव आहे? विंचवाचा स्वभाव आहे. साधू महाराज म्हणतात एवढूसा विंचू त्याचा स्वभाव सोडायला तयार नाही. हात लावीन त्याला दंश करणं विंचवाचा स्वभाव आहे आणि जो बुडत आहे त्याला वाचवणं साधूचा स्वभाव आहे. जो बुडतोय त्याला वाचवणं साधूचा स्वभाव आहे आणि जो हात लावीन त्याला दंश करणं विंचवाचा स्वभाव आहे. एवढूसा विंचू जर आपला स्वभाव बदलत नसल, एवढूसा विंचू जर आपला स्वभाव बदलत नसल तर मी एवढा मोठा साधू असून मी माझा स्वभाव का बदलावा? म्हणून बुडत आहे ना तरी सुद्धा मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. परोपकार आहे, जे दंश करतात त्यांना सुद्धा वाचवण्याचं काम, सुखरूप ठिकाणी पोहोचवायचं काम जर कोण करत असेल ना तर त्याला त्या ठिकाणी संत म्हणतात. दया करणे जे पुत्रासी हो, दया करणे पुत्रासी